आज आपण आपली ट्रिप थोडीशी कटशॉट करतो आहे. हैदराबादमधून आपण चेकआउट करतो आहे आणि आज आपण निघालो आहोत तुळजाभवानी मंदिरमध्ये. सोलापूरमध्ये हॉल्ट घेतो आम्ही, कारण जाताना आम्ही हॉल्ट घेऊनच करणार आहे. वाया सोलापूर तुळजापूरमध्ये आम्ही हॉल्ट घेणार. जर तुळजापूरला जायचं असेल तर भवानी मातेचं पण दर्शन घेऊया समजून जाते. तो एक स्टेप्स प्रवास करता नाही येणार. तो 11:30 वाजले आहे. तो किलोमीटर आतापर्यंत धावले आहे 24,453. तो इथून तुळजापूरला हॉल्ट आहे आणि 5 तासाचं रनिंग दाखवतं. पण डिपेंड्स अपॉन द ट्रॅफिक अजून 1 तास पकडूया. 6-7.5 तास होऊ शकतो. सो लेट्स सी. प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो. आता आम्ही नेहरू आउटर रिंग रूटमध्ये लागलेलो आहे. टोल हे करून आता टोल किती आहे थोड्या वेळाने काढेल. सो इथून हायवे टुवर्ड्स तुळजापूर सुरू होतो है ना. रोड आहे. सो असं मस्तपैकी मधल्या लेनवर लिहायचं. दिस इज 4 लेन. 1 2 3 4 नाले 4 to 5 लेन. हां, तो 4 लेन रस्ता आहे. तसं मस्त ठेवून द्यायचं. फर्स्ट लेन नेहमी एकदम फास्ट जाणार आहे. मोर दॅन 100 स्पीड असणार आहे. 100-120. मधलं कसं 80-70 तसं. सो इट्स बेटर ऑलवेज मधल्या लाईनवर ठेवलं तर बरं आहे. मधल्या लाईनवर आम्ही मधल्या लाईनवरच आहोत. असा 50 किलोमीटर जायला लागेल. त्यानंतर देर बी एक्झिट पॉईंट. पुढे कसं जायचं असा रस्ता आहे पूर्णपणे. ड्राईव्ह करायला पण रोड असलं मजा पण येतो चालवायला. टेन्शन नाही. दिवसा उजेडात आणखीन चांगलं आहे. रात्री पण इथे पूर्ण लाईट्स वगैरे असतात या रस्त्यामध्ये. पण डे टाईम इज ऑलवेज बेटर. मध्ये घुसणारा नाही काय नाही. तर एक कट तरी तुम्हाला चुकलं तुम्हाला पूर्ण राऊंड करून द्यायचं. मध्ये असं एंट्री वगैरे नाही आहे इकडे. फक्त तेवढं काळजी ठेवावं लागेल आपल्याला. व्यवस्थित बघावं लागेल. मधल्या लाईनवर आउटर रिंग रूट. नेहरू आउटर रिंग रूट. इथे ज्वेलरिकल पार्क आहे त्यामुळे त्या ठिकाणी नेहरू आउटर रिंग रूट. खूपशा काय गोष्ट आहे इथे बघण्यासाठी. देर इज समथिंग कॉल्ड स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. रामानुजर काय देर इज अ बिग स्टॅच्यू अँड इनसाइड दॅट 108 दिव्य देशम्स इज देअर. इट्स अ व्हेरी गुड प्लेस टू चेक. बट यावेळेत आम्हाला जमलं नाही आहे. आम्ही हुसेन सागर ऑलरेडी पाहिले आहे. सो दॅट इज वन स्पॉट. अँड देर इज म्युझियम इज देअर अँड देर इज अ प्लॅनेटोरियम इज देअर. BK बिर्ला प्लॅनेटोरियम इज देअर अँड देर इज अ बिर्ला मंदिर इज देअर. आणि उज्जैनसारखं इथे एक महाकालचं एक देऊळ पण आहे. देर सो मेनी टूरिस्ट स्पॉट. अदर दॅन दॅट देर इज रामोजी फिल्म सिटी. हैदराबाद करायचं असेल ना फक्त टूरसाठी येऊन एक मिडल पॉईंटमध्ये थांबायचं आणि वी हॅव टू गो. तरच मजा येईल. प्लॅन करणार बघू आता कसं करायचं. हे जरा एमर्जन्सी ट्रिप होती आम्हाला. आता 50 किलोमीटर
ट्रॅव्हल करून आता मुंबई नॅशनल हायवे NH65ला आम्ही लागलेलो आहेत. आता आपल्याला मॅपमध्ये कसं दाखवतं, जवळजवळ 4 तास 21 मिनटं दाखवतं तुळजापूरला. सो आता नॅशनल हायवेला लागलो, NH65मध्ये लागलेलो आम्ही. थोडंसं हायवेवरती चढताना थोडं ट्रॅफिक आहे, कारण मागे टोल होता. लागलो आम्ही आता हायवेमध्ये. ऑटो मोठा लोकल पब्लिक आहे. हे लोक कसंही करतात, टर्न बिन मारतात. थोडा हळू घे आणि पुढे गेल्यावर आपण लेफ्ट जाऊ, चालेल ना? पिस्ता हाऊस एक आहे. आहे 2 वाजायला आले. आम्ही आहे NH65मध्ये. रोड इतका सुपर्ब आहे ना, आम्ही येताना हे रोड मिस केलं खूप. ठीक आहे, इतकं स्मूथ रस्ता आहे ना, ते दाखवतात 3 तासात मी पोचेन तुळजापूरला. म्हणजे 5 वाजेपर्यंत आय विल रीच बराबर. त्याच्या पहिलेच रोड तर इतका सुपर्ब, काय खड्डे नाही, काय नाही, सरळ एकदम स्मूथ वाटरसारखं रस्ता आहे. कॉन्स्टंट 80मध्ये आम्ही चाललो, 80च्या स्पीडने. मध्ये बायकर्सचं थोडंसं हे आहे, पण तरी पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. बाईकर्स बघू शकता इथून पण ते बाईकचं लेनला ठेवतच नाही आहे. लोक पटकन या लेनमध्ये क्रॉस करतात, त्यामुळे ते थोडंसं आपल्याला काळजी घेऊन चालवावं लागतं. बाकी रोडच्या बाबतीत तर काही टेन्शन नाही आहे. म्हणजे आहे ते डंपर आता टर्नला तिथून तर ड्रास्टिकली ते पाठ मारून येतात. लॉंग शॉट वगैरे बघायचं वगैरे काहीच नाही, सरळ मारतात. कर्नाटका स्टेट हायवे 2 मधले आहे. इथून सोलापूर 178 किलोमीटर आहे. 5 वाजताचा अगोदर आम्ही तुळजापूरला पोहोचणारच आहे. आम्ही डेस्टिनेशन तुळजापूर भवानी मातेचं मंदिर टाकलं होतं. 5च्या अगोदर वी आर गोइंग टू रीच. रस्ते वा 100 आउट ऑफ 100 200 असं म्हणायला हरकत नाही. इतकं सुंदर रस्ते. असं गोवा मुंबई
कंटिन्युअस ट्रॅव्हल करतो 12.5-3 तास व्हायला काही असं वाटलं नाही आहे त्रासदायक नाही वाटलं बिकॉज ऑफ रोड क्वालिटी कॉन्स्टंट 80 स्पीडमध्ये आहोत आम्ही 80 to 85मध्ये सो इट्स अ व्हेरी गुड ट्रिप खरंच येताना हे रोड आम्ही मिस केलं सो आता नेक्स्ट टाइम दिस इज द प्लॅन whenever we planning to come to Hyderabad, Solapur will be the heart. So असंच करायचं असं म्हणून ठरलं आम्ही. व्हेरी नाईस हायवे आणि दर एक 5 किलोमीटरमध्ये ते PUCचं RT गाड्या आहेत तिथे बंपर टू बंपर तिथे बंकर असतात ना तिकडे थोडंसं युटर्नचं बायकरचा खूप त्रास असतो तेवढं आपण काळजी करून चालवावं लागतं तू म्हणतो ना देऊ तुला तू इथे असताना कसं चालू आहे आता वाजले आहे 3:30ला आम्ही एक ब्रेक घेतलं खूप भूक लागली होती सो कोरियलमध्ये कर्नाटका साईड आहे तिकडे हायवेमध्ये बाबा रामदेव हॉटेल म्हणून एक आहे प्युअर व्हेज आहे आता आम्ही जसं रोटी विटी पनीर असं सब्जी नाही खाल्लं नॉर्मल दाल चावल घेतलं म्हणजे जिरा राईस दाल फ्राय घेतले आणि थोडंसं भेंडी फ्राय घेतली होती मसाला नाही आहे फ्राय पापडपेक्षा पापड खाल्लं तर खूप थोडंसं उशीर झालं जेवण जळजळ सो फूड चांगला होता चांगलं टेस्ट होती 390चं बिल झाली आहे चांगलं होता जेवलो एक अर्धा तासात आणि 4 वाजले आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे बघ पाठी बघ सो इथून 1.5 तास दाखवतं आपल्याला म्हणजे कसं 5:15 पोचू 5:30 म्हणजे अर्धा तास जरा आम्ही ब्रेक घेतला आहे ना सो 5 दाखवत होतो 5:30 आम्ही तुळजापूरला पोचणार आहे सो फार हे हायवे खूप चांगलं आहे कर्नाटका हायवे स्टेट हायवे खूपच चांगलं आहे म्हणजे प्रवास एकदम स्मूथ जाईल येताना आमचं थोडंसं चुकलं म्हणायचं पण हे आपल्या लक्षात ठेवू चांगलं होतं म्हणजे हायवे सो पुढचा प्रवास अजून 1-1.5 तास आहे 1.5 तास नंतर प्रवास तुळजापूरकडे आम्ही बंद करणार यानंतर मी तुळजापूरला एंटर केल्यानंतर तुम्हाला दाखवेन आता मुंबई कर्नाटका बॉर्डर क्रॉस करणार आहोत आपण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया पुढे टोल येतं खराब रस्ते सुरू झाल्यामुळे आता कळतं की आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री करतो आहोत पुढे तुम्हाला टोल दिसतोय ना तिथून आपला जय महाराष्ट्र आपण सुरुवात करतो आहे एवढा वेळ पोटातलं पाणी हलतं का ते पण नाही कळतं एवढं चांगले रस्ते होते थोडं धांगरून चालते वेलकम टू कर्नाटका बॉर्डर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एंट्री करतो आहे वेलकम टू महाराष्ट्र महाराष्ट्राला एंट्री केलं आपण आता आहे ते पण हायवे दिसतं टोलचं अमाऊंट आलेलं आहे किती आहे काय माहीत नाही त्यानंतर चेक करू आता महाराष्ट्राचा कॉन्क्रीट रस्ते सो कॉल्ड पॅच हे बघा सुरुवात slowly go slowly यार this has to be addressed यार काय ना टुरिझम हिशोबाने नाही हे जरा ठीक व्हायलाच पाहिजे मग असं काय रस्ता आहे
लावल्यासारखं. MTA जेव्हा घेतात ना तेव्हा यांना रस्ते दाखवले पाहिजेत ना. एवढी वेळ गाडी एक आवाज नाही आला, गाडी चालल्यामुळे ते आवाज पण सुद्धा नाही आला. ते एंट्री केल्यापासून आवाज. हा इकडे मोर्या मिसल आहे तो. मोर्या मिसल. हो ते दिसतं रे चक्की. मागे चाललो. इथून 29 किलोमीटर्स आहे. सो 38 मिनिट्स दाखवतो मॅपमध्ये. मुंबई स्टेट हायवे काय एवढा खास नव्हते, खूप खड्डे आणि आता आपल्याला मोबाईल पण हातात नाही घेऊ शकतो असा अवस्था आहे. महाराष्ट्रात एंट्री केल्यावर समजतं बाबा महाराष्ट्र स्टेट हायवेमध्ये आपण एंट्री केलेली आहे. So आता हे पण सिंगल लेनच आहे टुवर्ड्स तुळजापूर. वाव गुड. क्लायमेट एकदम चिल आहे, एकदम चांगला आहे. तो इकडे पुढे खंडोबाचं मंदिराचा रस्ता पण दाखवलं होतं, पण आता खंडोबाचं मंदिरात जाणार नाही, ते यायला खूप उशीर होईल कारण सिंगल लेन आहे ना, नंतर त्रास होईल तर चालवायला. सो बघू, उद्या तर लवकर निघालो तर आहे ना, ते पण कव्हर करू आम्ही. अय डाविश बाय पिसारा, ब्राउनीचा भाऊ. सेम माय ब्राउनी. ओय डॉगेश, डाविश भाई चलो जल्दी. सिंगल रस्ता आहे त्यामुळे खूप सावधान चालवावं लागेल. महाराष्ट्र स्टेट हायवेनी थोडंसं असं गिल्ट फील, म्हणजे गिल्ट खूपच डिसअपॉइंट केलं. गिल्ट नाही म्हणू शकता, डिसअपॉइंट झालो आम्ही. कर्नाटक हे वगैरे एवढं चांगलं हायवे स्टेट आहे बाबा. हे हळूहळू 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 सगळं शाळा सुटली, ताडताड पाडतात. महाराष्ट्र स्टेट हायवेने खूप डिसअपॉइंट केलं आम्हाला. पवन चक्की आहे ते, हळू फिरतो एकदम हळू. समोरून पाहायला, खूप लांबून पाहिलं तर असंच थांबलं असं वाटत असेल, पण एकदम हळू फिरतोय पवन चक्की, एकदम हळू, इंच बाय इंच. देवगडला आलं असं वाटतंय. हो हो हो, अशाच पवन चक्की होते ना, मस्त होता ते पण. सुझलॉन सुझलॉन. घे समोरून कार येतं, कार. आपल्याला ओव्हरटेक पण नाही करू शकतो कारण की इथे सिंगल रोड. चल चल घे 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 घे. चल 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 मेरी पण इकडे घे, इकडे घे. आले 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 समोरून. घेऊ शकतो. घे 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 सुनील, होईल होईल. अरे यार घेऊ शकतो बाबा. बायकर आहे ना पुढे.
आपण कुठे करणार. पॉसिबल यू टेक नाही तर आपलं पेस नाही आपण जायचं. कधी आपण आजपर्यंत ड्रायव्हिंग क्लासचा गडबड करत नाही, केलेलो पण नाही आणि करणारही नाही. रामत 30 मिनिटात पोचणार. काय केलं? एक वर केला. ओके. उद्या पहिला पेट्रोल भरावं लागेल ना सुनील? उद्या ठीक आहे. त्याच्यानंतर स्टे वगैरे आहे आणि रात्री 1 वाजेपर्यंत. अरे वा मस्त आहे ना. कोणाला Next left onto Nashid. काही टेन्शन नाही. तू महालक्ष्मी आज तुला देते ना. इकडे पोहोचलो कसं सांगते? दादूस थांब. बाई कोंबड्या बघ. सकाळी हो सकाळी दोन्ही चार आल्यानंतर गाडी येतो ना. हो. 5 ते 10 मिनिटात होईल असं वाटतं. ऑलमोस्ट सेट वगैरे हा हे सनसेट पाहायला बघा. आम्ही कुठे आरेवारीजवळ मी एकदा सनसेटचा शूट केला होता. फक्त सनसेट अपलोड केली होती वेळ आमच्या चॅनलवर. सीन बघता फक्त एवढं ते ड्रायव्हिंग मोडमध्ये असतो. आम्ही ड्राईव्ह करता करता सनसेट कॅप्चर करते. आणि मिस्टर ड्रायव्हिंग करतो कॅप्चर करतो. किती मिनिटात आणि 20 मिनिटात आपण आता तुळजापूर देवीचं मंदिराजवळ पोहोचणार आहोत. मस्त. हे उघडलंय. हो हे बोलून ठेवलं. सो बरं वाटलं या प्रवास. म्हणजे त्रास नाही झालेलं. बरोबर जी गुगलचा टायमिंग प्रमाणे तसं आम्ही मध्ये ते अर्धा 1-पाऊण तास रेस्ट नाही घेतलं असेल तर 5-5:30ला पोहोचलो असेल आम्ही. पण इट्स ओके. प्रवास छान होता. रस्ता पण छान होता. फक्त थोडंसं ते महाराष्ट्र स्टेट हायवेस ठीक आहे खडबड होता. मॅनेज केलं. आणि हे आतला रस्ता आहे. सिंगल लेन आहे. डांबरी रस्ते. इतकं सुंदर. काही कठे नाही काही नाही. पण हायवेला का नाही असं रस्ते. व्हेरी नाईस. अजून 15 मिनटं दाखवते. 15 मिनटात आम्ही तुळजापूर भवानी मातेच्या टेम्पलजवळ पोहोचणार आहोत. यानंतर आम्ही देवळाजवळ गेल्यानंतर तुम्हाला सांगू. आय थिंक जाऊन गेल्यावर फ्रेश होऊन मंदिर 1 वाजेपर्यंत आहे.
दर्शन घेऊ आम्ही. दर्शन घेतल्यानंतर जेवण बिवण करू. तर असंच फिरूया तिकडचं मार्केट फिरणार आहोत. आणि उद्या सकाळी हळू उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत तुळजापूर. ते दोन्ही कार आल्यानंतर घे आता. मस्त सूर्यास्त होतं, सुंदर आहे बघा सूर्यास्त. अजून एक 5 मिनिटात होईल असं वाटतं सूर्यास्त. हो, सूर्यास्त फक्त 5 ते 10 मिनिटात होईल असं वाटतं. ऑलमोस्ट सेट व्हायला आले. मला हे सनसेट पाहिल्यावर मला आम्ही कुठे आरेवारेजवळ मी एकदा सनसेटचं शूट केलं होतं. फक्त सनसेट अपलोड केली होती व्हिडिओ आमच्या चॅनलवर. सेम वाटतं आता. फक्त एवढं तर ड्रायव्हिंग मोडमध्ये आता मी ड्राईव्ह करता करता सनसेट कॅप्चर करते मी. म्हणजे माझे मिस्टर ड्रायव्हिंग करतात, मी कॅप्चर करते सनसेट. बघू किती मिनिटात होतं. माझ्या मनाने एक 5-10 मिनिटात होईल सनसेट.
आहे ना. करू दे त्याला. देवा सरस्वती कुठे हॉटेल नाही का उसके बाजूला घेतो तू जरा चेक कर ना पटकन काय चेक धर्मशाळा लॉज वगैरे डेस्टिनेशन इज ऑन द राइट काही साईड दिसतं का चल घे थांब समोर गाडी काय सोडलं ना काय लागलं का